हॅलो गाईज, दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. हा माझा यूट्यूबचा सर्वात पहिला व्हिडिओ आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या ह्या न्यू चॅनलला भरभरून प्रेम द्यावे आणि तुम्हाला पण माझ्या नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. जसं की मी आज माझा फर्स्ट व्हिडिओ सॅलडमधून सुरुवात करत आहे. तर तुम्ही मी ॲवोकाडो सॅलड बघा कसा प्रकारचा बनवते आहे आणि मला ते कॉमेंटमध्ये सांगा. ॲवोकाडो हा एकदम सुपर फूड आहे आणि ते आपल्या लेकरांना जर खाऊ घातला तर एकदम त्यांची तब्येत उत्कृष्ट चांगल्या प्रतीची निरोगी राहील. सो प्लीज, आपल्या इकडं तर गावी भेटत नाही पण शहरी भागात ॲवोकाडो कुठं पण मिळतो. जसं की विलेज खेडेगावामध्ये मिळत नाही, पण आम्ही हे सिटीमधूनच जाऊन आणलेलं आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. कसं की असं जर खाताल तुम्ही ॲवोकाडो, त्याची टेस्ट अजिबात लागत नाही, तुम्हाला आवडणार पण नाही टेस्ट. जेव्हा आपण सॅलडमध्ये यूज करून खाताल तेव्हा त्याची टेस्ट अप्रतिम सुंदर लागते. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी या ॲवोकाडो सॅलडमध्ये मी काय काय वापर केलेला आहे, कोणते कोणते व्हेजिटेबल्स वापर केलेले आहे. हा ॲवोकाडो तुम्ही असं विचार करत असताना मधातून सॉफ्ट असतो आणि ह्या खिसून कसं काय घेतात, पण हा ॲवोकाडो एकदम कच्चा होता आणि ते पिकलेला नव्हता, त्याच्यामुळे मला किसून घ्यावा लागला. कारण ॲवोकाडो पिकल्याच्या नंतर एकदम सॉफ्ट क्रीमी टेक्स्चरचा असतो. तर तो माझा हिरवा ॲवोकाडो कच्चा होता, त्याच्यामुळे मी त्याला खिसून घेतलेला आहे. आणि जर हाच ॲवोकाडो मी जास्त दिवस जर ठेवला असता ना तर रेड ब्राउन आला असता. हा जर ॲवोकाडो मी 4-5 दिवसांनी केला असता तर तो ब्राऊन कलरचा झाला असता आणि ते आतमधून सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चरचा पण झाला असता. पण माझे मुलं हट्टी कशा आहेत माहीत नाही का, ते म्हणत होते मम्मी मला आजच बनवून दे. माझी मुलगी तर इतकी हट्टी आहे ना, त्याच्यामुळे मग मला तो कच्चाच हे करून द्यावा लागला मला. तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. आणि कसे मी चाट मसाला, ब्लॅक पेपर हे सर्व काही इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत. आणि जरी माझ्या बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे आणि सो ॲडजस्ट करा प्लीज. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की मी याच्यामध्ये कोणते कोणते व्हेजिटेबल टाकलेले आहे. तर तुम्ही बघू शकतात मॅक्रोनी, ऑनियन, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुन्हा काकडी, चाट मसाला, ब्लॅक पेपर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे टाकून. आणि थोडी नवीन नवीन आहे असल्यामुळे थोडं अडखळत आहे, तर तुम्ही समजून घ्या की माझा हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून. आणि तुमचं भरभरून मला प्रेम द्या, हीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. माझा हा व्हिडिओ जरा अडखळत येत आहे तर समजून घ्या की नवीन आहे म्हणून. आणि हा माझं पूर्ण हे तयार झालेला आहे सॅलेड. तर आता माझ्या मुलाचं रिॲक्शन बघू, ते खाल्ल्याच्या नंतर कसं त्याला आवडतो का नाही. वाव मम्मा, दिस इज व्हेरी व्हेरी टेस्टी. नेक्स्ट टाइम मला हाच सँडविच बनवून दे.